तर माझ्या ऋग्वेची ना खायचे खूप नखरे असतात, त्यामुळे सतत काहीतरी तिच्यासाठी वेगळं बनवावं लागतं. म्हणूनच आज तिच्यासाठी मी पॅनकेक बनवायचं ठरवलेलं आणि तिनेही ती आवडीने खाल्ले. तर रेसिपी एकदम सोपी आहे. सर्वात आधी तर 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातला. व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे, मी घातला माझ्याकडे होता म्हणून. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये अगदी थोडासा बेकिंग सोडा घालायचा. थोडं थोडं करून पाणी ओतायचं आणि हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. अशा प्रकारे बघा मी बॅटर तयार केलेलं आहे. आता पॅन गरम करायला ठेवायचा, त्यावरती भरपूर सारं तूप लावायचं आणि बॅटर हळूहळू करून त्याच्यावरती बघा मी अशा प्रकारे सोडून दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता बघा याला किती छान अशी जाळी सुटलेली आहे. दोन्हीही बाजूनी चांगल्या प्रकारे हे पॅनकेक भाजून घ्यायचे आणि शक्यतो ना हे कमी गॅसवरतीच भाजायचे. फास्ट गॅस केला ना तर हे करपून जातं. अशा प्रकारे आपले पॅनकेक रेडी आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. वरून थोडंसं मध घालायचा, खूप छान टेस्ट लागते त्यामुळे बघा. तर माझ्या ऋग्वीनेही हे आवडीने खाल्लं आहे, तुम्हीही ट्राय करू शकता.